ज्या सामन्याला सुरुवात होते शिवगणेश गुहागर विरुद्ध व्हीवाय स्पोर्ट्स सिंधुदुर्ग। टॉस जिंकला गुहागर संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं ते व्हीवाय स्पोर्ट्स सिंधुदुर्ग संघाला। गिरीधर माइंडकर आणि राहुल कुलकर्णी। राहुल कुलकर्णी गिरीधर माइंडकर ही सलामीची जोडी व्हीवाय स्पोर्ट्स संघासाठी। यावेळी अल्टी बल्टी रिव्हर्स स्वीप थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार चौकार। बॉलर नेम सांगा जरा, बॉलर नेम दादा, बॉलर नेम सिद्धेश दिनेश। दिनेशच्या गोलंदाजी विरुद्ध आक्रमक प्रहार या ठिकाणी गिरीधर माइंडकरचा। यावेळी पूल केलाय लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, चेंडू थेट जातोय सीमा पार षटकार। डीजे स्पोर्ट्स संघानं पुन्हा एकदा अल्टीपल्टीचा प्रयत्न या ठिकाणी पुन्हा एकदा यशस्वी ठरतोय। बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडूनं पुन्हा एकदा गाठली ती सीमारेषा। बॅक टू बॅक त्या ठिकाणी फटके। या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव, दुसरा चेंडूवरती चौकार, तिसरा चेंडूवरती षटकार, चौथ्या चेंडूवरती चौकार, अशी एकंदरीत षटकातली कामगिरी ही गिरीधरची आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळते ती दिनेश नावाच्या गोलंदाजाविरुद्ध या महत्त्वपूर्ण अशा सामन्यामध्ये। दोन्ही संघासाठी अस्तित्वाची लढाई, करो या मोरोचा मुकाबला। जो संघ ज्या पद्धतीने या अगोदरच्या सामन्यामध्ये परिस्थिती होती, जो संघ सामना जिंकेल त्याचं या स्पर्धेतलं आव्हान जिवंत असेल आणि जो संघ हा सामना हरेल ना त्याला मात्र या स्पर्धेतला आपला गाशा हा गुंडावा लागेल, त्याला 2026च्या स्पर्धेची वाट बघावी लागेल। अशी एकंदरीत रणनीती लेखाजोखा या सामन्याबद्दल जर सांगायचं झालं तर पुढच्या चेंडू त्या ठिकाणी फ्लिक करण्याचा प्रयत्न बघूया पंचांचा निर्णय काय येतोय। पंचांचे दोन्ही हात समांतर झालेत, अर्थात पंचांनी इशारा केला हा चेंडू स्क्वेअर असल्याचा। स्क्वेअरच्या स्वरूपात मिळालेली 1 आणि धावून काढलेली एकंदरीत 2 धावा या वाईडच्या स्वरूपामध्ये गणल्या जात आहेत। धावसंख्या बसली 17 वर एकंदरीत बिनबाद ती व्हीवाय स्पोर्ट्स सिंधुदुर्ग संघाचे। पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी बॅटची लागलेली बाहेरची कर तेवढाच अप्रतिम असा झेल यष्ट्यांमागे यष्टी रक्षकाचा। पहिला गडी माघारी परततोय, बाद होतोय तो फलंदाज कुलकर्णी, पहिला धक्का बसतोय। धावसंख्या 17 1 गडी बाद। डीजे बॉलरचं नाव सांगा जरा प्लीज, बॉलर नाव सांगा। शिवगणेश गुहागर, श्रीमुख, सुमुख, श्रीमुख महाजन, येस श्रीमुख महाजन नवीन गोलंदाजीच्या मोर्चावरती वैयक्तिक कोड्यातलं पहिलं संघातर्फे दुसरं षटक घेऊन नवीन फलंदाज नॉन स्ट्राइक एंडला आर्यन गगनदास। तर स्ट्राइक एंडवरती ज्यानं पहिल्या षटकात फटकेबाजी केली, ज्यानं 2 चौकार 1 षटकार लगावला तो गिरीधर माइंडकर हा स्ट्राइक एंडवरती सज्ज होताना दिसेल। 17 धावा धाव फलकावरती लागल्यात। 1 गडी तंबूच्या दिशेने माघारी परतलाय। नवीन षटकाची झालेली सुरुवात, पहिला चेंडू त्या ठिकाणी फटका खेळला जातोय, चेंडू त्या ठिकाणी गलीच्या दिशेने होतोय।
वाईडिश ठेवतोय 2 धावांचा भर ही नक्कीच गिरीधर आपल्या वैयक्तिक खात्यामध्ये घालत परिणामी संघाच्या खात्यामध्ये घालतोय. धावसंख्या 19 धावांच्या टप्प्यावरती येऊन पोहोचले. 2 धावा 19 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती. हा सामना संपल्यानंतर अजूनही आजच्या दिवसाचा जर लेखाजोखा जर विचार केला तर हा सामना संपल्यानंतर अजूनही 2 सामने आजच्या दिवसात होणं बाकी आहे आणि ते 2 सामने हे महत्त्वपूर्ण सामने असतील. कोणते 2 संघ आजच्या दिवसात उपांत्यपूर्व फेरीचं आपलं तिकीट कन्फर्म करतील हे निश्चितकरण करणारे हे पुढचे 2 सामने. याही फटका खेळलाय डीप स्कोअर लेग वरती. डीप स्कोअर लेगला क्षेत्ररक्षक आहे तो कोणतीही चूक करत नाहीये. गिरीधरला माघारी परतावं लागेल. दुसरा हादरा व्हीवाय स्पोर्ट्स सिंधुदुर्ग संघाला. मोठा हादरा गिरीधर मायनकर. बॅक टू दी पॅव्हेलियन डीजे. नवीन फलंदाज सुमित धोंडे मैदानावरती. सुमितनं पहिल्या सामन्यामध्ये काहीशी निराशा केली होती ती कसर भरून काढावी. या सामन्यात एक आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण खेळ साकारावे हा निश्चितपणे विचार असेल तो सुमित धोंडेचा. आणि या प्रयत्नात एक कव्हर ड्राईव्हचा फटका खेळला जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. 2 धावा वसूल करत आपल्या वैयक्तिक डावाला त्यानं सुरुवात केली आणि संघाची धावसंख्या ही पुढे नेऊन ठेवली. ती अर्थात 21 धावांच्या टप्प्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अर्थात दुसरा षटकाचा खेळ सुके मैदानावरती हा प्रगतीपथावरती. अस्तित्वाची लढाई करो या मरोचा मुकाबला या सामन्यामध्ये. यावेळी स्टिअर केला होता चेंडू चालला त्या ठिकाणी गली रिजनला. 1 धाव नक्कीच मिळते सुमितला. सुमित एका धावेनं स्ट्राईक रोटेट करतोय. स्ट्राईक त्या ठिकाणी आर्यन गगनग्रासच्या हाती सुपूर्द करतोय आणि संघाची धावसंख्या 22 धावांच्या टप्प्यावरती नेऊन ठेवतोय. तर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुरुवात तर चांगली झाली आहे व्हीवाय स्पोर्ट्स संघाचे. पहिल्या सामन्यात थोडीशी निराशा केली होती या संघानं वीर सावरकर रत्नागिरी संघाविरुद्ध. परंतु ती निराशा बाजूला ठेवावी. एक नवा प्रयत्न करावा. नवी उमेद घ्यावी. आपल्या स्पर्धेतलं आव्हान जिवंत ठेवावं हा निश्चितपणे प्रयत्न हा असेल तो अर्थात व्हीवाय स्पोर्ट्स सिंधुदुर्ग संघाचा या सामन्यामध्ये. यावेळी ब्लॉकलमध्ये टाकला चेंडू पूर्णपणे निवृत्त होतोय आर्यन गगनग्रास. खोलवर टप्प्याचा चेंडू ज्याला गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र असं म्हटलं जातं त्या पद्धतीचा हा चेंडू आपण बघतो. एकंदरीत तो आर्यन गगनग्रास साठी गोलंदाज श्रीमुख न टाकलाय ज्याच्यावरती कोणतेही उत्तर त्या ठिकाणी नव्हतं ते आर्यन गगनग्रास कडे. धावसंख्या 22 2 गड्यांच्या मोबदल्यात अशी एकंदरीत धावफलकावरती. यावेळी बघा पुन्हा एकदा बीट केलं जात आहे. ऑन साइडच्या दिशेनं फटका टोलवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बीट होतो आर्यन गगनग्रास. एका सफल चेंडूनं षटकाची देखील सांगता होत आहे. बघता बघता 2 षटकांचा खेळ हा मैदानावरती समाप्त झालाय आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 2 गडी बाद 22 अशी एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती लावली आहे. ती प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक हरल्यानंतर व्हीवाय स्पोर्ट्स सिंधुदुर्ग संघ खेळताना दिसतोय तो अर्थात शिवगणेश गुहागर संघाविरुद्ध डीजे.
षटकाला सुरुवात होत आहे. आमच्या दूरवाला यांकडनं उंचपुर असे गोलंदाज प्रतीक रेगे सज्ज होताना दिसेल. वैयक्तिक कोड्यातलं पहिल्या संघातर्फे 30 षटकोन सामना करेल सुमित धोंडे. यावेळी सुमितचा फटका केलाय डीप कॉर्नर क्षेत्रामध्ये अगदी समालोचन कक्षाच्या समोर चेंडू होतोय सीमा पार षटकार डीजे. धावांच्या टप्प्यावरती येऊन पोहोचले. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका टोलवण्याचा प्रयत्न हलकसं अपील पंचांकडे झालंय. आउटसाइड अंपायर परंतु पंच हे अपील मात्र फेटाळून लावतायत. एकंदरीत धावफलकावरती धावा स्थिरावल्यात 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक सुरेख सुरुवात या षटकाची षटकारानं केली होती सुमितनं, परंतु त्यानंतर एक कमबॅक होताना दिसतंय थोड्याशा प्रमाणात. पुढचा चेंडू निर्धाव फेकत पुन्हा एकदा फटका डीप स्कोअरच्या क्षेत्रामध्ये. यावेळी चेंडू पुन्हा एकदा फरार सीमा पार षटकार. धावसंख्या 34 धावांच्या टप्प्यावरती. यावेळी मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं सुमित धोंडे झेलबा 2 माघारे परततोय. 2 षटकारानं नटलेली सुमितची खेळी मात्र समाप्त होते. परंतु सुमितला जे काही आपल्या संघासाठी काम करायचं होतं ना ते सुमितनं अतिशय सुंदर रीतीनं पूर्ण केलंय. 2 षटकार ठोकलेत, धावसंख्येला वेग दिलाय. धावसंख्या 34 धावांच्या टप्प्यावरती त्यांना नेऊन ठेवली. 3 गडी बाद झालेत. 34 धावा धावफलका होते. तिसऱ्या षटकाचा खेळ झुकी मैदानावरती प्रगतीपथावरती. आजच्या दिवसाचा जर एकंदरीत विचार करायला गेला पहिला फलंदाजी करणारा संघ थोडासा वरचढ ठरतोय आणि आजच्या दिवसात आणि आता मात्र सावंतवाडीच्या प्रसिद्ध अशा अमोल ललित क्रिकेट अकॅडमीचे खंदे फलंदाज विनायक दांडेकर यांची मात्र वर्णी लागते ही मैदानावरती. याच विनायक दांडेकरची आठवण करून देतो सगळ्या प्रेक्षकांसाठी. याच वर्षी एप्रिल महिन्यात जी फोंडा येथे स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये 6 चेंडूत 6 षटकार ठोकण्याचा पराक्रम. मी विनंती करेन ब्रह्मवृंद गुहागर संघ आपल्याला या स्पर्धेत सहभाग दर्शवल्याबद्दल सन्मान चिन्ह द्यायचं आहे. पळसुले सरांच्या हस्ते हा सन्मान केला जाणार आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तर मी ब्रह्मवृंद गुहागर संघाच्या खेळाडूंना विनंती करतो की आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण कृपया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित व्हायचं आहे. पळसुले सरांच्या हस्ते या ठिकाणी यांचा सन्मान केला जातोय आणि परिणामी आपण पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय. अमोल ललित क्रिकेट अकॅडमीचे खंदे फलंदाज विनायक दांडेकर यांनी 1 धाव काढत 3 धावा काढत संघाची धावसंख्या 37 धावांच्या टप्प्यावरती नेऊन ठेवले. आर्यन स्ट्राईक एंडवरती सज्ज होतोय. आडव्या बॅटनं मारलेला फटका मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल झालाय. जाईल त्या ठिकाणी अगदी सीमारेषेच्या नजदीक केवळ एकेरी धावेसाठी. धावसंख्या येऊन पोहोचली ती अर्थात 38 धावांच्या टप्प्यावरती खेळ समाप्त झालाय. 3 षटकांचा अजूनही 6 चेंडूंचा अर्थात एका षटकाचा निर्णायक खेळणं बाकी. पुन्हा एकदा आठवण विनायक दांडेकरांची 6 चेंडूत 6 षटकार ठोकण्याचा पराक्रम आणि त्या पराक्रमाची पुनरावृत्ती या मैदानावरती विनायक दांडेकर दाखवू शकेल का हे देखील बघणं महत्त्वपूर्ण ठरेल. 38 धावांची आवश्यकता 38 धावा धावफलकावरती. पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 गडी बाद 38 एकंदरीत धावसंख्या धावफलकात. विनायक दांडेकर स्ट्राईक एंडवरती जाईल का की आर्यन गगनदासला स्ट्राईक मिळेल. आर्यन बहुधा स्ट्राईक एंडवरती सज्ज होईल. अंतिम षटकातील
पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी. तर गोलंदाजीच्या मोर्चावरती गोलंदाज कोण येईल हे देखील बघणं महत्त्वपूर्ण. बॉलर नेम प्लीज. नाव काय बॉलर? गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय. स्वानंद गोलंदाजीच्या मोर्चावरती, तर फलंदाजीच्या मोर्चावरती एकंदरीत सज्ज होतोय तो आर्यन गगनग्रास. यावेळी पहिला चेंडू आर्यननं टोलवायचा होता. त्या ठिकाणी जातोय लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये, चेंडूचा पाठलाग केला होता. पहिली धाव पूर्ण होते, दुसरा धाव देखील पूर्ण होते. तिसरा धावेचा प्रयत्न होईल का? थोडासा त्या ठिकाणी फंबल आपल्याला पाहायला मिळतोय विनायक दांडेकर. आणि या ठिकाणी बघा तिसरी धाव पूर्ण होईल का? 3 धावा एकंदरीत पूर्ण केल्या जात आहेत. विनायक दांडेकर अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. थोडीशी फिसलन तरी झाली, थोडीशी घसरण जरी झाली तरी देखील तिसरी धाव त्यांनी पूर्ण केली आहे. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट वरती चेंडू व्यवस्थितरित्या आलेला नाहीये विनायक दांडेकर यांचा. थोडासा अंदाज सकाळपासून चुकतो विनायक दांडेकर यांचा. चेंडू त्यांच्या बॅट वरती येताना दिसत नाहीये. परिणामी एकंदरीत यावेळी या फटक्यातून केवळ एकेरी धावेवरती त्यांना समाधान मानायला लागतंय. धावसंख्या येऊन बसली 42 वर. 3 गड्यांच्या मोबदल्यात अंतिम अर्थात चौथ्या षटकाचा खेळ जो की मैदानावरती हा प्रगतीपथावरती. यावेळी फटका आर्यनच्या बॅट मधून. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक प्रतीक रेगे त्या ठिकाणी चेंडू कुठे गेला हा मात्र शोधतोय. याचं कारण एकच आहे की चेंडूवरती नजर ही प्रतीकची स्थिरावलेली नव्हती आणि ऐन मोक्याच्या क्षणी त्यानं केलेली ती चूक ती मात्र फायदेमंद ठरली ती आर्यनसाठी. त्याचा तो सुटलेला झेल आणि त्या मोबदल्यात आर्यननं 2 धावा या धावून पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 44. 3 गड्यांच्या मोबदल्यात अंतिम षटकाचा एकंदरीत खेळ जो की मैदानावरती हा प्रगतीपथावर. चव्वेचाळीस धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळी आर्यननं फटका गेला, पुलचा फटका. क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. चेंडू 1 बाउन्स सीमा पार करतोय. 4 धावांची भर नक्कीच संघाच्या धावफलकावरती घातली जाते. बघता बघता त्या ठिकाणी व्हीवाय स्पोर्ट्स सिंधुदुर्ग अर्धशतकाच्या जवळ मजल मारतोय. 48 धावांपर्यंत धावफलक त्यांचा येऊन पोहोचलाय तो 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक मजबूत धावसंख्या, एक चॅलेंजिंग टोटल, एक लढण्याजोगी टोटल शिवगणेश गुहागर संघासमोर या स्पर्धेतलं आपलं आव्हान जिवंत ठेवण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी उभारण्यात निश्चितपणे यश प्राप्त करताना दिसतोय तो अर्थात व्हीवाय स्पोर्ट्स सिंधुदुर्ग. पुन्हा एकदा फटका अगदी मैदानालगतचा आणि मला वाटतं फलंदाज त्या ठिकाणी धावबादच्या स्वरूपामध्ये विनायक दांडेकर दुर्भाग्यपूर्ण परिस्थितीमध्ये धावबाद झालाय. चौथा हादरा संघाला बसतोय. शेवटच्या काही क्षणामध्ये धावा कशाही येऊत, धावा येणं महत्त्वपूर्ण आणि त्या प्रयत्नात विनायक दांडेकर आपली विकेट सॅक्रिफाईस करताना दिसतो ही मैदानावरती आणि पॅव्हलियनच्या दिशेनं माघारी परतताना दिसतो. 48 धावा 4 गडी बाद आणि नवीन फलंदाज लक्ष्मण बाकरे हा मैदानावरती. धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अशी एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती. निर्णायक मला वाटतं या षटकातील केवळ एका चेंडूचा खेळ असेल शिल्लक. स्वानंद नावाचा गोलंदाज बघूया राहिलेल्या एका चेंडूवरती 2 धावा जमवेल का आर्यन, आपल्या संघाला अर्धशतकी मजल मारून देईल का हे देखील बघणं महत्त्वपूर्ण ठरेल. आर्यननं फटका खेळलाय, चेंडू चाललाय त्या ठिकाणी
फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये शॉर्ट लॉंग लेगला क्षेत्ररक्षक चेंडू उडवतो, एक धाव गणली जाते. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद. 49 धावांवरती धावफलक स्थिरावलाय. विजयासाठी 50 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय शिवगणेश गुहागर संघासमोर. हा सामना जिंकण्यासाठी, या स्पर्धेतलं आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी. काय होईल या सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये? येणाऱ्या दुसऱ्या डावातील 4 षटकामध्ये 50 धावा पूर्ण करत शिवगणेश गुहागर संघ स्पर्धेतलं आपलं आव्हान जिवंत ठेवेल का, की दुसऱ्या बाजूनं या 50 धावांचं रक्षण करणारी सक्षम गोलंदाजी आहे का त्या ठिकाणी VY स्पोर्ट्स सिंधुदुर्ग संघाकडे? हे देखील पाहणं महत्वपूर्ण ठरेल. कोणता संघ या स्पर्धेतलं आपलं आव्हान जिवंत ठेवेल येणारी 4 षटकं या मैदानात स्पष्ट करतील. तोपर्यंत वळूया डीजे कडे, एक सुमधुर गीत ऐकण्यासाठी. डीजे पाठवा ना प्लीज. जो शेवटी फलंदाजीला उतरणार आहे त्याला पाठवा जरा. शिवगणेश गुहागर. लावलाय सौरभ फोन ते विचार नॉन स्ट्राईकचा प्लेअर माझा ना फोन तरी लाव. आणि
बॉल देशील ना मला 70 लगेच जाताना घेऊन जा. ती गाडी तर ठेव काढली हो, नाही. चालेल. उद्या एक बॉक्स घेऊन येतो मग येताना. हा. म्हणजे आपल्यामध्ये 10 10x आणि ते किती वेळ हेच सांग हो. ते 500 रुपये एक्स्ट्रा होते. हा, चालेल. उद्या लगेच ती पण clear करून. अरे बॅट्समन नेम. बॅट्समन नेम सांगा जरा प्लीज. आला आला धावत येतो. तूच नॉन स्ट्राईक. आणि उद्या ना टीम सगळे ते ह्यांनी केलं नाही ऍड आहे कल्याणवाल्यांनी केलेली आहे. कोल्हापूरचे तुला 15 दिले होते. नादब्रह्म केली. परशुराम केलीस. परशुराम कोल्हापूर. शुभम आणि परेश ही सलामीची जोडी मैदानामध्ये. परेश स्ट्राईकला, शुभम नॉन स्ट्राईकला. गोलंदाजीच्या मोर्चावरती आर्यन गगनग्रास. पहिला चेंडू त्या ठिकाणी हलकेच खेळून काढतो मैदानालगतचा फटका. एक धावेची भर नक्कीच संघाच्या धावफलकावरती. एकेरी धावेनं संघाच्या धावसंख्येला सुरुवात. 50 धावांच्या पाठलागाला सुरुवात. 50 धावा जमवायला लागतील. आपलं स्पर्धेतलं आव्हान जिवंत ठेवावं लागेल शिवगणेश गुहागर संघाला. यावेळी फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु डाव्या यष्टीच्या बाहेर पंचाचा इशारा. चेंडू स्वेअर असल्याचा आणि स्वेअरच्या स्वरूपात एक अवांतर धावेची भर ही नक्कीच संघाच्या धावफलकावरती घातली जाते. धावसंख्येवर पोहोचली 2 धावांच्या टप्प्यावरती. एकंदरीत आपण बघतोय पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. निर्धारित 4 षटकात 50 धावांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर बिनबाद 2 असं प्रत्युत्तर एकंदरीत या मैदानावरती आपण बघतोय. यावेळी फटका सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज बाद होतोय. विजय चिरपुटकर कोणती चूक करत नाहीये आणि फलंदाजाला माघारी परतावं लागेल. पहिला हादरा बसतोय तो अर्थात शिवगणेश गुहागर संघाला. 1 गडी बाद 2 धावा. डीजे गायब. नवीन फलंदाज दिनेश ओक मैदानामध्ये जाताना दिसतोय. जेव्हा आपण शेवटचे हे काढणार ना बेस्ट फिल्डर प्रॉब्लेम होणार. हा प्रॉब्लेम आहे. आता काय आपण कोण पण नाव टाकू. यावेळी फटका खेळला जातोय. पुन्हा एकदा झेलाची संधी. सुमित धोंडे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक करत होतो मिड विकेट क्षेत्रामध्ये. त्याच्याकडनं झालेली हलकीशी चूक परिणामी त्या ठिकाणी दिनेश ओक यांना मिळालेलं पहिल्या चेंडूवरती जीवदान आणि या जीवदानाचा लाभ उठवत त्यांनी आपल्या वैयक्तिक धावाला केलेली सुरुवात आणि धावसंख्या एकंदरीत 3 धावा. एकंदरीत 1 गडी बाद. 50 धावांचा पाठलाग परेश कोकजे यांच्यावरती बरंचसं काही अवलंबून असेल मी म्हणेन. शिवगणेश गुहागर संघाचं एक स्टार खेळाडू आहे शिवगणेश गुहागर संघाचा परेश. या परेशच्या टॉपेज लागते. चेंडू जातोय शॉर्ट थर्ड मॅन रिजनला. फटका टोलवायचा होता ऑन साइडला. फटका खेळायचा होता मिड विकेटच्या डोक्यावरनं. बॅटची टॉपेज लागली. चेंडू जातोय शॉर्ट थर्ड मॅन रिजनला. 1 धावेची भर ही नक्कीच संघाच्या धावफलकावरती. कुणाल गोखले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना आपल्याला दिसतोय. कव्हर पॉइंट रिजनला विनायक दांडेकर त्या ठिकाणी दिसतोय. यावेळी टॉपेज लागते. स्टिकर एंडला चेंडू स्पर्श केला जातोय. धावबादची शक्यता आणि दिनेश ओक यावेळी मात्र नशिबाची साथ त्यांच्या बाजूने नाहीये. दुर्भाग्यपूर्ण परिस्थितीमध्ये धावबाद होताना दिसतील ती दिनेश ओक. संघ मालक आपल्या सिंधुदुर्गात एक महत्वपूर्ण म्हण आहे स्वतः मालक बाबी कळिंगण आणि ते संघाचे बाबी कळिंगण मकरंद केळकर यांनी ही फेक केली आणि या फेकीनं या ठिकाणी धावबाद जातोय तो दिनेश ओक. दुसरा हादरा संघाला बसतोय. धावसंख्या धावफलकावरतीच धावलेली ती केवळ 4 धावा 2 गडी बाद. डीजे
नवीन गोलंदाजच्या मोर्चावरती दुसरं षटक घेऊन विजय चिरपटकर सज्ज होताना दिसेल. स्ट्राईकला मंदार जोशी ना. स्ट्राईकला मंदार जोशी, नॉन स्ट्राईकला परेश कोगजेवरती सामन्याचं भवितव्य अवलंबून मी मगासपासून सांगतो. परेशला आपल्या या ठिकाणी हात खोलावे लागतील, बॅट तळपावी लागेल परेशला. या विकेट केला जातोय. फलंदाज धावबाद होईल का? येस, फलंदाज बाद. तिसरा हादरा संघाला बसतोय, तो अर्थात शिवगणेश गुहागर संघाला. अतिशय सुंदर यष्ट्यांमागे प्रदर्शन हे गिरीधर माइन करतात. तिसरा गडी बाद. संघाची धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली 3 गडी बाद 4 डीजे. एक षटकार एक चौकार. मी मगाशीच म्हटलं परेशला आपले हात खोलावे लागतील, दमखम दाखवावं लागेल आणि तो दमखम परेश दाखवतोय. विजय चिरपुटकर नावाच्या गोलंदाजांविरुद्ध आक्रमण चढवतोय. या अगोदरच्या चेंडूवरती एक षटकार, त्यानंतरच्या चेंडूवरती एक चौकार, म्हणजे 2 चेंडूवरती तब्बल 10 धावा वसूल करतोय. संघाचा धावफलक भरभर वाढवतोय. 16 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात आहेत. दुसऱ्या षटकाचा एकंदरीत खेळ जो काही मैदानावरती हा प्रगतीपथावरती. यावेळी बीट झाला, बॅटची बाहेरची करा लागते. चेंडू शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये जातोय. एक धाव नक्कीच जोडली जाते. ओव्हरथ्रो होतोय आणि ओव्हरथ्रोच्या स्वरूपात अजून एक धाव ज्याची नोंद संघाच्या खाते त्याची नोंद केली जाते. धावसंख्या बघता बघता येऊन पोहोचली 18 धावांच्या टप्प्यावरती. काहीतरी वेगळं करावं लागेल, काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. जर या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये परेश यांचे समर्थक आहेत, परेश यांचे समर्थक सांगतात परेश जर 2 षटकं जर खेळपट्टीवरती राहिला ना
तर प्रतिस्पर्धी संघाचे हाल करून सोडतो आणि तो 2 षटकं परेश या ठिकाणी आता खेळपट्टीवरती राहिलेला दिसतोय. त्यामुळे नक्कीच एक वेगळी रणनीती, एक वेगळी आखणी, एक वेगळी स्ट्रॅटेजी जी डिसाईड करावी लागेल परेशला रोखण्याची, ती अर्थात VY स्पोर्ट्स सिंधुदुर्ग संघाला. धावसंख्या 19, 3 गड्यांच्या मोबदल्यात दुसरं षटक प्रगतीपथावरती. पुन्हा चेंडू, पुढचा चेंडू, शेवटच्या चेंडूवरती षटकातल्या एकेरी धाव काढायची, स्ट्राईक आपल्याकडे ठेवायचा हा प्रयत्न परेश आपल्या ठिकाणी सक्सेसफुल ठरतोय. 2 षटकांचा खेळ हा मैदानावरती समाप्त होतोय आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावा झाल्यात 20. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही 30 धावांची आवश्यकता येणाऱ्या 12 चेंडूंच्या खेळामध्ये. 12 चेंडूत 20 धावा झाल्यात, अजून 12 चेंडूत 30 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी अर्थात शिवगणेश गुहागर संघाला डीजे. गोलंदाजीच्या मोर्चावरती लक्ष्मण बाकरे नावाचा गोलंदाज सज्ज होतोय. 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता ही प्रतिस्पर्धी संघाला ज्यावेळी त्या ठिकाणी महत्वपूर्ण क्षणामध्ये लक्ष्मण बाकरेच्या खांद्यावरती जबाबदारी. पहिला चेंडू अतिशय सुंदर चेंडू, जोरदार अपील पंचाकडे, आउटचा डंपायर, आउटचा डंपायर. लेग बायची खूण आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये 2 धावा एकंदरीत धावफलकावरती त्याची नोंद केली गेली. डेलिब्रेट या ठिकाणी केलं जाते कारण खेळण्याचा कोणताही प्रयत्न केला नव्हता तो फलंदाजानं. पंचांचा एक चांगला निर्णय मी तर म्हणेन, कारण परेशनं हा चेंडू सोडून द्यायचा विचार केला होता. चेंडू खेळण्याचा कोणताही प्रयत्न त्याने केला नव्हता आणि परिणामस्वरूप पंचांचा आलेला हा निर्णय. यावेळी पुन्हा एकदा जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तेवढा चांगला चेंडू, एकंदरीत ज्या चेंडूची सांगता लक्ष्मण बाकरे. लेदर बॉल क्रिकेटचा बराच मोठा अनुभव आहे लक्ष्मण बाकरेकडे आणि आपल्याकडं असलेला लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आपल्या संघाला गोलंदाजीमध्ये हा दाखवून देतोय. ॲडव्होकेट प्रीमियर लीग स्पर्धेच्या दरम्यान या लक्ष्मण बाकरेची गोलंदाजी आम्ही बऱ्याच वेळा बघितली. सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावरती असू दे, मालवणच्या बोर्डिंग मैदानावरती असू दे. 2 ॲडव्होकेट आहेत, फलंदाज देखील ॲडव्होकेट आहेत, गोलंदाज देखील ॲडव्होकेट आहेत. याही फटका फसलाय, झेलाची संधी आहे, परंतु केवळ एकेरी धावेवरती समाधान मानायला लागतंय. नऊ चेंडूत आता मात्र 28 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतो लक्ष्मण बाकरेच्या भात्यातून. 8 चेंडू आणि आता मात्र 28 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. 8 चेंडू 28 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी, ती अर्थात शिवगणेश गुहागर संघाला. यावेळी फटका टोलवण्याचा प्रयत्न, अक्रॉस दी लाईन फटका टोलवण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं त्रिफळा त्या ठिकाणी झाला आहे उद्ध्वस्त. पुन्हा एकदा रवी मुके हा निराश करतोय आणि निराश पावलाने पॅव्हिलियनच्या दिशेनं माघारी परततोय. ज्या रवी मुकेकडनं खरं तर मोठ्या अपेक्षा होत्या. मी रवीचं
कौतुक केलं होतं की रवीकडनं मोठ्या खेळीची अपेक्षा आहे, परंतु सलगच्या दुसऱ्या सामन्यात आपल्या संघाची घोर अशी निराशा करतो रवी मुके. माघारी परततोय, अजून एक गडी तंबूच्या दिशेने माघारी परततोय. नवीन फलंदाज श्रीमुख आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. लोक बघतायत शेवटचे षटक रोहित दांडेकर गोलंदाजीला येईल का, कारण 28 धावांची आवश्यकता आहे प्रतिस्पर्धी संघाला. तेवढा तर आत्मविश्वास असेल त्याच्या संघाच्या कर्णधाराचा रोहित दांडेकरवरती. पुन्हा एकदा त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. अजून एक गडी तंबूच्या दिशेनं. बॅक टू बॅक विकेट्स फॉर लक्ष्मण बाकरे. हॅट्रिकची असेल संधी, परंतु हॅट्रिक साठी लक्ष्मणला वाट बघावी लागेल का पुढच्या सामन्याची, हे देखील बघणं महत्वपूर्ण ठरेल. शेवटच्या चेंडूवरती त्यानं मिळवलेली ही विकेट. हॅट्रिक साठी पुढच्या सामन्याची लक्ष्मणला जरूर वाट बघावी लागेल. एकंदरीत तिसरा षटक जी होत आहे सांगता, आणि 3 षटकाची सांगता झाल्यानंतर 50 धावांचा पाठलाग करताना 22 धावा 5 गडी बाद अशी एकंदरीत धावसंख्या. 28 धावांची आवश्यकता, 6 चेंडूंचा खेळ शिल्लक एकंदरीत या मैदानावरती या सामन्यामध्ये. करोया मोरोची लढाई, अस्तित्वाची लढाई दोन्ही संघाच्या दृष्टीनं, आणि या अस्तित्वाच्या लढाईमध्ये आतापर्यंत वरचढ ठरलाय VY स्पोर्ट्स संघ सिंधुदुर्ग. फलंदाज स्वानंद बर्वे याची वर्णी लागते. तर फलंदाजी मोर्चावरती स्ट्राईक एंडला परेश, आणि गोलंदाजीच्या मोर्चावरती गिरीधर माइंडकर नावाचा गोलंदाज सज्ज. प्रतिस्पर्धी संघाला 28 धावांची ज्या ठिकाणी आवश्यकता, त्या ठिकाणी गिरीधर माइंडकर सज्ज होतोय. पहिला चेंडू त्या ठिकाणी जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा काही संपर्क झालेला नाही आहे. परेश कोगजे हर कसोशीनं आपल्या संघाला विजयश्री प्राप्त करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय, परंतु त्याचा प्रयत्न निष्फळ ठरताना दिसतात, कारण बॅट आणि बॉल याचा जो संगम, ज्याची आवश्यकता, तो संगम या ठिकाणी घडताना दिसत नाहीये. पुन्हा एकदा एक जोरकस फटका होय मध्ये चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल टिपण्याच्या प्रयत्नात, परंतु 1 बाउन्स चेंडू कलेक्ट करण्यामध्ये धन्यता मानतोय. 4 चेंडूंचा आता मात्र निर्णायक खेळ शिल्लक, आणि 4 चेंडूत 27 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 4 षटकार जरी लावले तरी धावा येऊ शकतात 24. एखादा चमत्कार, एखादा नो बॉल, त्याच्यावरती बसलेला षटकार आणि उरलेला प्रत्येक चेंडूवरती षटकार, असं हे चमत्काराचं गणित या मैदानावरती घडलं, समीकरण घडलं तरच शिवगणेश गुहागर संघाचं आव्हान या स्पर्धेमध्ये जिवंत राहू शकतं. अन्यथा VY स्पोर्ट्स संघ हा नक्कीच पुढच्या सामन्यासाठी पात्र ठरेल, आणि शिवगणेश गुहागर संघ ज्याला या स्पर्धेचा रामराम करावा लागेल, टाटा गुड बाय करावं लागेल, आणि 2026च्या स्पर्धेची त्यांना वाट बघावी लागेल. पुढच्या प्रयत्नात फक्त एकच धाव, 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, आणि या 3 चेंडू मागे आवश्यक आहेत त्या 26 धावा. परेश कोगजे जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. पुन्हा एकदा चेंडू हा निर्धाव ठरतोय. 2 चेंडू आणि आता मात्र 26 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. एक चेंडू आणि आता मात्र 26 धावांची आवश्यकता. एक सहज सोपा विजय VY स्पोर्ट्स सिंधुदुर्ग संघ या सामन्यामध्ये मिळवताना दिसतोय. पुन्हा एकदा का निर्धाव चेंडूने सांगता झाले, एक मोठा विजय साकारलाय तो VY स्पोर्ट्स सिंधुदुर्ग संघानं. शिवगणेश गुहागर संघ आपण या स्पर्धेत सहभागी झालात, एक चांगला खेळ या संबंध दिवसात दाखवलात, त्याबद्दल आपलं देखील मनापासून आभार. आपल्याला देखील एक सन्मान चिन्ह दिलं जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. या सन्मान चिन्हाचा देखील आपण स्वीकार करण्याची आपल्याला विनंती. आणि एकंदरीत या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो गिरीधर माइंडकर. गिरीधरला मी विनंती करतो की या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी
त्याचा स्वीकार करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. पुन्हा एकदा विजेत्या VY स्पोर्ट्स सिंधुदुर्ग संघाचं मनपूर्वक अभिनंदन. जोपर्यंत पुढचा सामना सुरू होईल तोपर्यंत काही क्षण आपण थांबूया आणि वळूया डीजे कडे. एक सुमधुर गीत ऐकण्यासाठी. डीजे